नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. रील्स आणि रिअल या विषयावर बोलण्यासाठी आपले तज्ञ तयार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल. यानंतर आदर्श फाउंडेशनच्या आपला सगळ्या कोल्हापूरकरांचा पजा आई म्हणजे त्या ठिकाणी ईश्वर म्हटलं जातं आणि आपल्या आईची ईश्वराप्रमाणे सेवा करून चालती किंवा या माध्यमातून रील स्टार असणारे जयदादा जाधव यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. फेथ फाउंडेशनचे संस्थापक मृणाल दादा गायकवाड यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अमन सर झाले का सर? झाले ना? रीलवरचं आयुष्य नेहमीच नटलेलं थटलेलं असतं. रीलवरचं आयुष्य नेहमीच नटलेलं थटलेलं असतं, पण रिअल आयुष्याचं गणित मात्र कष्टाने सुटलेलं असतं. आभासी जगातल्या टाळ्यांपेक्षा वास्तवातली साथ महत्वाची. आभासी जगातल्या टाळ्यांपेक्षा वास्तवातली साथ महत्वाची. आजच्या चर्चेतून मांडूया बाजू रील आणि रिअल सत्याची. या ठिकाणी आपण या सर्वांना स्क्रीनवरती रील स्टार म्हणून पाहतो. तर मला सगळ्यांनाच विचारायचं सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन जयदादाला. जयदादा, तुम्ही काकींची सेवा करत असता. काकींची सेवा करत असताना तुम्हाला आम्ही बघत असतो त्या ठिकाणी. एवढ्या सगळ्या तुम्हाला काही काही प्रॉब्लेम्स ऐकत येत असतात. पण मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला एखादी काय अडचण अशी आली काकीची सेवा करत असताना, ती कोणती अडचण अशी आहे त्यावर फॅन्स म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू शकतो किंवा आम्ही तुम्हाला मदत करू शकतो? लहानपणापासून मला संस्कार दिलेत की अडचणी मोठ्या किती जरी असल्या तरी त्यांच्यासमोर आपण खचून कधीच जायचं नाही. त्यांच्याशी लढता कसं येईल या गोष्टीचा विचार करून आपण फक्त पुढे चालत राहायचं. त्यामुळं अडचणीतून कसं बाहेर पडायचं हे पण मला आईने शिकवलंय. त्यामुळे मी जसं करत आलोय आजपर्यंत, जेवढं आई आजारी पडल्यापासून आत्तापर्यंत ज्या अडचणींना सामोरं जाऊन मी इथपर्यंत उभारलोय आणि जो मी काय ठाम आहे तो फक्त आईमुळे आहे. आणि जर मला भविष्यात काय गरज लागलीच तर मी नक्की हक्काने सांगेन तुम्हाला. धन्यवाद. एजुकेट करते हो या एंटरटेन करते हो? ते वातावरण बघून तुम्हाला ठरवणार त्या टायमिंगला. म्हणजे आता कसल्या तुम्ही मूडमध्ये आहेत. तुम्हाला इथं सगळं दिलं जाणार, नॉलेज पण दिलं जाणार, माइंड रिलॅक्स पण करायची ताकद असते आमच्याकडे. बट तुम्हाला काय पाहिजे आता, तुम्ही कसल्या मूडमध्ये आहात? लाइक नॉलेज गेन करने के लिए. बरं ठीक आहे, कोणचा नॉलेज? क्या लाइक आप सब लोगों की जर्नी हमेशा से एक स्ट्रगलफुल रही है और जो रील में से जो आप हमें शो करते हैं इट इज़ लाइक ऑलवेज लाइक स्ट्रगल, मतलब आप हाइड करते हो इन द सेंस, और सबको हैप्पी करने के लिए यू शो ऑलवेज पॉजिटिव साइड्स ऑफ योर सेल्फ. सो हाउ मच फेस्ड सो मेनी थिंग्स, आई जस्ट वांट टू नो. हिंदी नाही तरी मराठीत बोला, आम्ही कट्टर कोल्हापूरकर आहे. आप रील स्टार हो का आपको नहीं आता दैट? नाही, आम्ही सीन कसा आहे तुम्हाला रिलॅक्स. आता रियालिटी मध्ये सांगतो, रील आणि रिअल साठी इथं आमची शाळा आता उर्दू मराठी झाल्या. ओके. मग तिला आम्ही काय करू शकत नाही. बट आता तुम्ही म्हटलं नॉलेज. ओके, नॉलेज आमच्याकडनं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट कॅमेऱ्यासमोर डेअरिंग पाहिजे. जर आम्ही ते शिकवलं तर मग कुणी पण आता रील स्टार होऊ शकते. दुसरी गोष्ट
कमेंट बॅड कमेंट सहन करायची ताकद ते आम्ही तुम्हाला देणार. आता ही पोरच लाजच असेल, 4 शिवाय आम्ही आले की मग दुसरं मित्र तिला म्हणणार हिच्या आईला काय तिची आबरू काढलीस हे काढली, तुला ते कमेंट तिला आणि वाईट वाटणार. काय आलं काय म्हणजे एक व्यक्तीला जेव्हा मला निगेटिव्ह कमेंट येते तर माझं मित्र सांगते मला येऊन की बाबा हिने तुला शिवी दिल्या काय दिल्या, ते सण कसं करून घ्यायचे, तिला तिचं ब्रेन कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं हे पण आम्ही तुम्हाला नॉलेज देऊ शकतात. मी साधारण तुम्हालाच नंतर प्रश्न विचारणार होतो, तुम्हाला तोच क्वेश्चन होता माझा नंतर, पण आताच तुम्ही म्हटलं की तुम्हाला बॅड कमेंट, तर आम्ही बघत असताना सगळ्यात जास्त बॅड कमेंट ह्या तुम्हाला असतात, तर तुम्ही कसं त्याला फेस करता, तुम्ही कसं फेस करता समोरच्यांना, किंवा दुसरी रील बनवण्यासाठी तुमच्यामध्ये ती आता ताकद मी कशी- तुम्हाला सांगितले की नाही मी रील बनवून एवढे पैसे मिळवले, तुम्ही पण 4 शिव्या खाणार बट उद्यापासून रील स्टार होणार तुम्ही हे रील बघून. हो हो आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याला पण उभा करायचं आणि मला पण उभा करायचं, तिचं पण गुगल अकाउंट आत्ता चेक करायचं आणि माझं पण करायचं. तिथं त्या तिची आणि माझी काय आहे, तिथं आपलं कॉलर टाट असते. मग ह्या तंद्रीत आम्हीच असतात हिच्या आई घालत का नाही आपलं हे चालू आहे ना काय आपलं अकाउंट गेन व्हायला लागले ना मग कशाला तिकडे पडल्या. बी प्रोफेशनल. यस रिअल आणि रिअल आहे म्हणून तुम्हाला मी धडाधड बोलायला लावले. सगळ्यांना विनंती बी प्रोफेशनल. मला परत अच्छा सगळ्यांना क्वेश्चन होतं ना त्या परत क्वेश्चन रिपीट कराल. आप अपने रील के थ्रू मतलब ऑडियंस को एजुकेट करते हो या एंटरटेन करते हो? सी नाउ दैट इज डिफरेंट फ्रॉम क्रिएटर टू क्रिएटर. Yes. ओके अगर आपको नॉलेज के लिए चाहिए आप उसको फॉलो करो. Yes. अगर आपको एंटरटेनमेंट के लिए चाहिए तो फॉर एंटरटेनमेंट एवरी क्रिएटर हैज देयर ओन यूनिक सेलिंग पॉइंट. सबका अलग अलग स्पेशलिटी है, सबका अलग अलग चीज़ें, सबके अलग अलग चीज़ें व्हाट दे वांट टू शेयर विद पीपल. तो सबका जो जो यूनिक पॉइंट है उस पे एवरीवन डिसाइड्स हमें उनको फॉलो करना है या नहीं, इफ वी वांट टू सी देयर जर्नी और नॉट. Yes. सो सबका अलग अलग है. इट्स नॉट अबाउट अस बट इट इज अबाउट द ऑडियन्स. ओके गॉट इट. मी काय म्हणते, जर नॉलेज द्यायला आम्ही जर डायरेक्ट रील बनवायला लागलो तर लोक स्क्रोल करतात. एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मी नॉलेज देते आमच्या गोट्यातून, थोडा डान्स थोडं गाणं आणि मग दूध काढायचं पद्धत. त्यामुळे आमच्या रीलमधनं रील आणि म्हणजे रील आणि रिअल दोन्ही जाते. म्हणजे आम्ही एंटरटेनमेंट पण करतोय नॉलेज पण देतोय. आजकाल लोकांना म्हणजे सरळ चाललेलं नाही कधी आवडत नाही. म्हणजे गाणं गात असताना सुद्धा माणसाला आवाजातला चढ उतार आवडत असतो. म्हणजे इफ यू आर सिंगिंग इन अ सेम लाईन पीपल वोंट लिसन यू, दे विल स्क्रो. तुम्हाला जर ऐकायचं असेल, इफ यू वॉन्ट टू बी लिसन, तुम्हाला त्या पटडीमध्ये गायलं पाहिजे. तुम्हाला जर तुमचा कंटेंट पोचवायचा असेल, आता तुम्ही बघत असाल बऱ्याच नॉलेजेबल कंटेंटसुद्धा आजकाल गाण्याच्या स्वरूपामध्ये टाकलं जातं. म्हणजे लोकांना त्या ह्याच्यामधून समजून जातं. म्हणजे एंटरटेनमेंटमधून सुद्धा नॉलेज देता येते आणि हे सगळे त्याचा प्रयत्न करतायत. एक तर तुम्हाला एंटरटेन करतात, दुसरी गोष्ट तुम्हाला त्यातून काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाचं बघा म्हणजे जे दादापासून बघितलं असेल तर आजच्या काळातला श्रावण बाळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इकडं जे आमचा माझ्या मित्राचा मित्र आहे, तो पहिल्यांदाच भेटलो मी, पण तो ज्या पद्धतीने मुलांना बोलतं करतोय तर त्याचंही स्किल वेगळं आहे आणि लोकांना बरंच आवडते ते. पुन्हा साध असेल, सानिका मॅडम असतील, ह्या मॅडम असतील, ह्या प्रत्येकाचा एक कंटेंट असतो, त्या कंटेंटमध्ये रियालिटी भरण्याचा ते काम करतात. पण आजच्या खोटं मुखवटं घालणाऱ्या लोकांच्या जगामध्ये आपण चर्चा करतोय कंटेंट रिअल आहे का अनरिअल आहे. म्हणजे माणसं जिथं खोटे आहेत तिथं कंटेंटच्या विषयी चर्चा करणं थोडंसं अवास्तविक वाटतंय. पण ठीक आहे, कंटेंटमध्ये समजू शकते. आपल्या जसा मूड असतोय, आता समजा एखाद्या नवऱ्या बायकोचं भांडणं, आमचं भांडणं झाले नवऱ्या बायकोंची, तर तेच रील यायला चालू होतं. मग आपण तेच बघत बघत मग मी बायकोला सेंड करणार, बायको मला सेंड करणार. म्हणजे ते भांडणं घटस्फोटापर्यंत कशी पोहोचणार याची काळजी इंस्टाग्राम घेते. त्यामुळे तुमचा मूड स्विंग होऊन देऊ नका. म्हणजे एखादा माणूस दुःखात असेल
तर तो कसा सुसाईड करेल, पंखा कसा बघेल, इथंपर्यंत काळजी इंस्टाग्राम घेते. त्यामुळे मूड खराब करून घ्यायचं नाही, स्क्रोल करायचं. आपल्याला जे आपला मूड चांगला करेल किंवा आपल्याला नॉलेज देईल अशा गोष्टी घेत चला. इंस्टाग्राम चांगला आहे, नॉलेज देते भरपूर, फक्त वी शुड नो द वे हाऊ टू एक्सप्लॉइट दॅट. बाळा, तुला आय थिंक उत्तर नसेल मिळालं, मे बी अजून तू कन्फ्यूज वाटते चेहऱ्यावर. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना मी माझी आयडेंटिटी सांगतो, कारण कोणी ओळखत नसेल. मी रायटर डिरेक्टर आहे. आय एम अ फिल्म मेकर. दादासाहेब फाळके हा अवॉर्ड यावर्षीचा मलाच मिळाला आहे. सो हे सांगण्याचं लॉजिक असं आहे, इथे मोठेपणाचं नाही, मी इथे जनरली कोणाला ओळखत नाही. सो माझे जे काही आन्सर्स असतील ते पर्सनलाइज नसतील, कोणी त्याला पर्सनल घेऊ नका. मी मुलांच्या भवितव्यासाठी सांगेल. या मॅमनी एक्झॅक्ट परफेक्ट उत्तर दिलं तुला, की कंटेंट क्रिएटर आणि त्याची टार्गेट ऑडियन्स हा गेम असतो बाळा. सो कुठलाही क्रिएटर कोणालाही प्रवृत्त करण्यासाठी आलेला नाही आहे, तो स्वतःच्या फायद्यासाठी आला आहे. सो ज्या वेळेस तुम्ही कुठलाही कंटेंट कन्झ्युम करतात, तर ही त्याची चूक नाही आहे, त्याचा ऑडियन्स बेस आहे, तो त्याचं काम करतोय. जसं की एक कपडेवाला त्याचे कपडे बनवतोय, प्रत्येक व्यक्ती तो त्याचा कंटेंट स्वतःसाठी बनवतोय, तुमच्यासाठी नाही. तर तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कन्झ्युम काय करायचं आहे एक्झॅक्टली. सो हा एक टार्गेटेड ऑडियन्स गेम असतो. जसं फिल्म्स बघतो आपण, गाणे बघतो, वेगवेगळ्या प्रकारची फिल्म बघतो. कोणी बोलतं यार खूप ॲक्शन आहे, खूप मारामारी आहे, मला नाही आवडत, मला लव्ह स्टोरी. सो याचा अर्थ काय? कोणी देवाची पिक्चर बघतं का? टार्गेटेड ऑडियन्स गेम. सो ज्या वेळेस तू एखाद्या कंटेंट क्रिएटरचा कंटेंट बघत असशील ना, तो तुझ्या किती कामाचा आहे ते बघ. जसं सोशल मीडियावर बॅड म्हणजे जसं पोर्नोग्राफीपासून देवांपर्यंत सगळं काय आहे, कन्झ्युम काय करायचं तुमच्या हातात आहे. ठीक आहे. दादांना आहे, सोशल मीडियामुळे सामाजिक सलोखा वाढत आहे की समाजात द्वेष आणि रोजगारासाठी सक्षम बनवत आहे? सोशल मीडियामुळे सामाजिक सलोखा वाढत आहे की समाजात द्वेष आणि रोजगारासाठी सक्षम बनवत आहे? हॅलो, आता सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने केला जातो हा पण तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. जर एखाद्या पेजवरती कंटेंट तसा येत असेल की सामाजिक भावना दुखवतील, एखाद्याच्या सामाजिक भावना दुखवतील किंवा समोरच्याच्या जातीबद्दल वेगळं बोललं जाते, तर तो सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असेल. पण जर त्याच सोशल मीडियामधून एखादा चांगला कंटेंट जात असेल, लोकांची सेवा केलेला किंवा सामाजिक सलोखा राखण्याचा जो कंटेंट असतोय तो जात असेल, किंवा लोकांना बांधून ठेवण्यासाठी जे काही, आता मला वाटते अथर्व सुदामेने एक रील केली होती, त्यावेळेला खूप कॉन्ट्रोवर्सी झाली, पण तो कंटेंट खरं तर वेगळ्या अर्थाने घेतला गेला. पण अशा पद्धतीनं जर सामाजिक सलोखा राखण्यासाठी कंटेंट क्रिएट केला जात असेल तर तो सलोखा राखेल. आणि बरेच असे रील्स आहेत, म्हणजे इवन दो प्रत्येक समाजामध्ये असे समाजकंटक असतात आणि त्यांच्याकडून तो सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी सगळ्यांनाच गृहीत धरणं हे चुकीचं आहे आणि कसोटीच्या पातळीवर ते शक्य नाही. त्यामुळं जे चांगलं करतात त्यांना सपोर्ट करा, वाईट करतात त्यांना रिपोर्ट जरी केलं तरी काही हरकत नाही. आता माझ्या सुरुवातीच्या काळात मी म्हणजे माझं जर रियालिटी सांगायला गेलो तर असं झालं की एक मी काय असं कास्ट वगैरे असं काय कोणाला टार्गेट तर मी स्वतः करत नाही. आणि मी काय म्हणजे माझा चेहरा पण कोणाला म्हणजे माहीत नव्हता. लोक कने हा कोण हा व्यक्ती बघायला घरात एवढे गर्दी आली की आमच्या घरातली मला तू बाहेर एक ऑफिस कर म्हणाली. माझी एवढी पण परिस्थिती नाही की आता मी बाहेर ऑफिस करावं, बरोबर. त्यासाठी मी हळूहळू चेहरा दाखवायला पण चालू केलो. पण नंतर म्हणजे आता तुम्ही ते धर्माच्या याच्यावर वगैरे बोलला, त्यावर एक तुम्हाला एक मी उदाहरण देतो. समोरून माझ्या एक मुस्लिम एक लहान मुलगी चालली होती. मग त्यांना काय वाटलं की हा कोणतरी एक चोरच आहे बाबा, त्यांच्या घरातल्यांना असंच वाटलं. ते मला मारायला पण आले, मी मार पण खाल्लो एकदा. पण ही गोष्ट मी कोणाला सांगितलं नाही आणि मी अपलोड पण केलं नाही. पण सोशल मीडियावर काय टाकायचं हे पण क्रिएटरच्या पण हातात असते, काय टाकायचं की काय नाही हे पण म्हणजे क्रिएटर म्हणजे लोकांच्या हातातच आहे. म्हणजे आपण चांगल्या लोकांनाच फॉलो करा आणि चांगले विचारच घ्या. धन्यवाद. माझा प्रश्न आहे राहत तर तर तुम्ही रील लाईफ जगत असताना एकंदरीत तुम्ही रिअल लाईफ वेगळी जगता रील करत असताना, ठीक आहे. तर त्या रीलचा तुम्ही वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये कोणत्या मार्गाने उपयोग करून घेता का? मुळात एक प्रश्न म्हणजे एक गोष्ट सांगतो, दिव्याखाली अंधार असतो.
सगळ्यात मोठा मोटिवेशनल स्पीकर कोण आहे? संदीप माहेश्वरी. ही वॉज इन डिप्रेशन फॉर ॲटलिस्ट 3 months. 3 महिन्यासाठी डिप्रेशनमध्ये होतो. जगाला डिप्रेशनमध्ये मधून बाहेर काढणारा माणूस 3 ते 4 महिने डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळं माझं कंटेंट मला किती लागू पडते हे मी समजू शकत नाही, पण लोकांसाठी नक्कीच लागू पडते. मी लोकांच्या त्यासाठी मदतीला होते जिथं लोक म्हणजे हारतात किंवा जिथं लोकांना ऊर्जेची गरज असते तिथं मी देण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी मला ते लागू पडत नाही, पण मी प्रयत्न करतोय सावरायचा स्वतःला. सागर सर, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. तुम्ही जे समाजात सामाजिक बांधिलकी किंवा एक सगळं व्हावं म्हणून तुम्ही रील्सच्या माध्यमातून तुम्हाला केलेलं काम समाधान देत आहे का राजकारणातून केलेलं काम समाधान देतोय हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. नाही दादा, मी दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवतो, पण सगळ्यात जास्त समाधान मला राजकारणात मिळतं. कारण खऱ्या अर्थानं पर्सनली लोकांची सेवा करता येते आणि लोकांशी कनेक्ट ठेवता येतं आणि कुठल्याही अडचणीमध्ये धावून जाता येतं. पण राजकारण असेल तर तुमच्या वार्डापुरतं तुमच्या गावापुरतं करू शकताय, कारण तुमच्या रील महाराष्ट्र बघतंय. त्यामुळे मला तुमचा स्कोप रील मध्ये असं वाटतंय. नाही, याबद्दल तुमचं मत काय आहे? म्हणजे रील्समुळे तुमचं जास्त चांगलं होईल का राजकारणामुळे चांगलं होईल? नाही, मला काम राजकारणामध्ये करायला आवडेल, पण जर मी महाराष्ट्रामध्ये माझ्या कंटेंटमुळं, कारण की मी सेल्फ रिटर्न असते सगळं, मी कॉपी शक्यतो करत नाही. एखादा आवडला तर मी करतो, पण त्या मार्गातून मी जर पुढे जात असेल तर मला आवडेल लोकांच्यापर्यंत पोहोचायला. मी मदतीचे व्हिडिओ पण बऱ्याच वेळा केले होते आणि भरपूर लोकांना मदत होते. मग त्या अंगानं सुद्धा मी लोकांची मदत करू शकतोय आणि राजकारणामधून सुद्धा करू शकते. त्यामुळे मला दोन्ही माझ्याजवळ पाहिजेत. फक्त दोन्हींची सांगड घालत असताना एकाला कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न कमी होतोय असं मला वाटतं. बरोबर. तुमच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. मनापासून आभारी आहे. माझाच एक सानिका मॅमना आता प्रश्न आहे. शिरोगावच्या आहेत, शिरो तालुक्याच्या, तर त्यांना मला असं विचारायचं आहे की राजकारण करत असताना तुम्ही रील लाईफचा कसा यूज करून घ्याल आणि जर रील लाईफ जगत असाल तर त्याचं राजकारणात तुम्ही काय आणून आमच्यासारख्या तरुण पिढीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खरं तर पर्सनली माझ्यासाठी रील लाईफ म्हणून काय कॉन्सेप्टच नाही आहे, कारण का माझ्या आयुष्यात जे असते तेच मी टाकते आणि तेच म्हणजे लोकांना आवडतंय, सगळ्यांना आवडतं आहे. आणि रील लाईफ असं काय पद्धत नाही. माझं जे आहे जे मी टाकते आय ऑलवेज मेक शुअर इट इज रिअल. कारण का मी माझ्या लाईफमध्ये पर्सनली मी अशा एका फेजमध्ये होते जिथं मी टीनेजर असताना, म्हणजे मी एक 4-5 वर्ष अगोदर मी रील आणि रिअलच्या मध्ये डिफरन्स बघायचं मी बंद केलेले आणि मला वाटायचं की जे रीलमध्ये आहे तेच खरं आहे. आणि त्यामुळं मीही एका पॉईंट माझ्या लाईफमध्ये असा एक पॉईंट होता जिथे मी एकदम काय बोलतात डार्क स्पेसमध्ये होते. आणि त्यामुळं मी जेव्हा माझं काही टाकते मी रिस्पॉन्सिबिलिटी टाकते आणि मी नेहमी आय मेक शुअर इट इज रिअल अँड ॲज रिअल ॲज इट कॅन बी. हे मी कॉन्शियसली डिसाईड करून मी जे हे माझं प्रयत्न असतं. सो एवढंच. प्रश्न आणि कार्यक्रम संपन्न ही एक गोष्ट वेगळी असते. या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी नामदेव चौगले सर यांनी आपल्याला झाडं दिली, जे आपण सत्काराला सकाळपासून रोपं वापरतोय. निलेश भीमराव उबाळे आहेत, ते मुख्य संपादक आहेत माय मराठी न्यूजचे, उपाध्यक्ष आहे ग्रामीण पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र, मुख्याधिकारी आहेत स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधिनी, सदस्य आहेत ग्रामपंचायत यावली तालुका बार्शी, सदस्य आहेत राजीव गांधी गतिमान प्रशासन योजना बार्शी तहसील. आणि सरांचं शेळी पालन याच्यावरती प्रशिक्षण केंद्र. साधुदा नावाचा प्रश्न आहे. आता प्रश्न विचारायलाच घाबरायला आल्यात, मग व्हिडिओ करायला किती घाबरणार सगळेजण.
तसा विषय नाही, विषय कसा आहे तुम्हाला बोलवले. आता कार्यक्रमच तसं तुम्ही ठेवल्यात रील आणि रिअल, म्हणून जरा तुम्हाला पण सहन करून घेणार. काय काय गोष्टी रियालिटीमध्ये पण सगळी बोलणार इथली. हा ही 100% सोडा. हा कार्यक्रमच तसा आहे. तुम्ही एवढे स्ट्रगल करताय व्हिडिओसाठी आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे वाईट कमेंट येतात त्याला तुम्ही फेस कसा करताय? काय नाही, मी म्हणा लागली की मला ढेगानं पैसे मिळाले, मी कशाला लक्ष देत तिथं. तरी पण असं किती मिळते? असं किती मिळते? बाबा हे बोलत बसली की मग मला अवघड होणार. पण माझं जास्त कंटेंट असं आहे की आत्ता पहिला मी नुसती यंग पोरांना खुश करायसाठी, पब्लिकला खुश करायसाठी व्हिडिओ करत होतो. बट आत्ता मी कुठं पण, आता परवा मी कोकणमध्ये गेलो, मला एक पेड प्रमोशन आलेलं. तिने येणे जाण्याचं खर्च, कोकण फिरायचं खर्च, परत ते आंब्याचं बागेचं तिचं प्रमोशन होतं, परत 2 दिवस राहिलं ते लॉजिंगचं पूर्ण टीमचं भाडं. म्हणजे ह्यात बघ, येणं जाण्याचं पण तेच बघितलं, राहायचं पण तेच बघितलं, 2 दिवसात जेवणाचं पण तेच बघितलं, आणि तिचं ॲड केलं मी आंब्याचं, आणि तिचे पैसे घेऊन मी उचलून आलो परत घरात. म्हणजे आता मला निगेटिव्ह कमेंट येत तिथं बघू काय, मी एन्जॉय करत करत पैसे मिळाले ते बघू. मग आम्ही जर तुमचं काही फिरतो चालते काय? काय ते आम्ही जर तुमचं काही फिरतो चालते काय? फिरलं तर मी तुमच्या बरोबर फिरतो, तेवढं काय विषय, मी रिअल आहे. आता तुमच्यासाठी चहा बनवून आणू काय? चहाचं टायमिंग झाले. नको नको राहते. या ठिकाणी प्रत्येक रील स्टारला एक आपल्या डायलॉगनी ओळख भेटते. जसं की हॉटेल तिरंगाचे आहेत की ते मरेलाच लागतंय, तर ते एक वाक्य त्यांना रील स्टार म्हणून लोकांसमोर घेऊन गेलं आणि घराघरापर्यंत पोहोचवलं. तसं इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा एक, तर होत असताना प्रत्येकानं फक्त एक आपला डायलॉग जो ज्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी भेटली, असा एक कोणता डायलॉग आहे ज्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीनं फेमस झालात? सगळ्यांसाठीचा प्रश्न आहे मला. सगळ्यात पहिला मी फिटनेसचं विषय घेऊन सोशल मीडियावर आलेलं. माझी जे पब्लिक आहे, जे फॉलोअर्स आहेत, ते एकतरी हिटर्स जास्तच आहेत, पण आजपर्यंत आपल्याला इथं कोण टच केलं नाही, ह्याच मला जरा असं छातीत ताट वाटते माझी. पण सागरदादा तुम्हाला सांगतो, लहान पोरांना माझे डायलॉग आम्हा काही विषय ते आवडते. काय म्हणजे लहान पोरं घरात ते बोलत असतात. यंग जनरेशन जेवढे पण आहेत त्यांना माझं डायलॉग काय म्हणताय, फिटनेस लवर व्हॉट्सअप. म्हणजे ते लहान पोरं व्यायाम करत नाही, ही पोरं जे व्यायाम करतात त्यांना काय म्हणतात, फिटनेस लवर, ते आवडतात. मला लहान पोरं पण फॉलो करतात, बट यंग जनरेशन ते पण फॉलो करतात. जे वयस्कर माणसं आहेत त्यांना माझं 7 अत्तर फाउंडेशन आवडते, म्हणून गोरगरिबांना मी मदत करते म्हणून ते मला फॉलो करतात. माझं म्हणजे सगळेजणच मला फॉलो करतात रियालिटीमध्ये. आता इथं नाही म्हणले की मला फॉलोअर्स माझे इथं फॉलो केलेली कमी असणार, बट मला ओळखतात सगळेजण पोरांच्यात मना लावल्या. पण ह्यांच्या ग्रुपमध्ये हे हिला काय फॉलो करायचं अशी पण पोरं इथं असतात, पण मला ते फरक पडत नाही. आता तुम्हाला राग येईल मी असं का बोलायला आले, माझं कंटेंट असंच आहे, मी असंच बोलणार. मॅडमचं कंटेंट ते आहे ते तसंच बोलणार. सगळ्या जणांना तुम्ही वेगवेगळं, इथं आता मला राजकारणचं प्रश्न विचारलं तरी तिचं उत्तर मला येणार नाही, कारण ते कंटेंट कोणाचं आहे, हां सागरदादांचं आहे. म्हणून इथं तुम्ही चिडून घेऊ नका, हे हिंचं कंटेंट सिरियसली आहे म्हणून हे आता तुम्ही बोर होऊ नका. सगळ्या जणांना तुम्ही धरून इथं एकत्र बसवल्यात म्हणून इथं सगळ्या जणांचं वेगवेगळं कंटेंट असणार. ओके, आणि कोणाचं इथं काय आहे काय डायलॉग? सागरदादा तुमचं काय, मॅडम तुमचं? सगळ्यांचे आहेत, सगळ्यांनी आपापला डायलॉग. मी बोलले तर सगळेजण इथं बोलायला लागणार. व्हायलाच पाहिजे. हा नाही तर कसं आहे, हा आता लाजायचं ना पज्जा, नाहीतर तुला इथं डिप्स मारायची का गरजच पडली नाही. बरोबर, मला माझी ओळख माझ्या आवाजावर मिळली. आणि सांगायचं म्हणजे माझे मित्र माझी गाडी घेऊन जातात, तर लहान पोरं पज्जा आला म्हणून गर्दी करतात, ते मला एकदम भारी वाटतं. त्यामुळे मी कधीच माझ्या असं म्हणजे पर्सनल असं डायलॉग काढायचं वगैरे काय कधीच डोक्यात घेतलं नाही आणि कधी काढणार पण नाही. हे पण मला शब्द आहे, लिहून ठेवा. माझा सगळ्यात आधी सांगा मला इथे कोण कोण फॉलो करतात? आता जेवढे मला फॉलो करतात त्यांना माझ्या आयडीचं नाव माहितीच असेल, पण सगळ्यांना मी सांगतो, ज्यांनी मला फॉलो पण केलं नसेल त्यांना पण सांगतो, आयुष्यात किती जरी अडचणी आल्या आणि तुम्हाला किती जरी खचल्यासारखं वाटलं तर तेव्हा एकच बोलायचं, चालते किंवा म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं.
बाकी काय करायचं नाही. तुम्हाला आयुष्यात कसला तरी प्रॉब्लेम आला, कधीही माझ्या आयडीवर जावा, कोणताही एक व्हिडिओ तुम्ही ओपन करून बघा. तुम्हाला मोटिवेशन नाही मिळालं तर तुम्ही मला फॉलो करू नका. एवढंच बोलतो बस. असा विशेष असा डायलॉग नाही, पण एक रील भरपूर व्हायरल झाली होती. कदाचित आवडेल नाही आवडेल, की ज्या वयात बालभारतीचं पुस्तक वाचायचं त्या वयामध्ये आम्ही मतदार याद्या वाचायचो. ज्या वयात गणित वजाबाकी करायची त्या वयामध्ये आम्ही मतदार कसे फोडायचे हे शिकत होतो. काही लोकांना राजकारण शिकावं लागतं. आमच्या रक्तामध्येच राजकारण आहे, हा फरक समजून घ्या. माझा प्रश्न मृणाल दादांना आहे की रील आपण करत असतो, मग रील मधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी काय करावं लागेल? ओके, हां सांगतो सगळ्यांना. सी रील हे जे नाव आहे ना, आपण त्याला थोडंसं समजून घेऊ. मुळात रील हे पहिले जी रील असायची ना फिल्ममध्ये काळ्या कलरची, म्हणजे तुम्हाला माहिती आहे इथे ना फोटोग्राफर्स उभे आहेत, ठीक आहे, हे आपलं व्हिडिओज बनवतात माहिती आहे सगळ्यांना. पण व्हिडिओ नावाची कन्सेप्ट जगात एक्झिस्टच करत नाही. हे माहिती आहे तुम्हाला, व्हिडिओ हा जगात एक्झिस्टच करत नाही, फोटो असतो. सी काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादा फोटो काढतात तर त्या फ्रेम ज्यावेळेस 24 सेकंदात 24 फोटोज जातात तर त्यावेळेस ती कन्सेप्ट व्हिडिओमध्ये कन्वर्ट होते. सेम ती रील असायची, 24 फोटो काढले जायचे आणि त्या फोटोंना फास्टमध्ये पळवलं जायचं. सो सिमिलर याचं जर तुम्हाला एक सांघिक उत्तर द्यायचं ना, तर DOP नावाची कन्सेप्ट ऐकली, DOP है ना, तर त्याला डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणतात, डायरेक्टर ऑफ व्हिडिओ नाही, म्हणून व्हिडिओ ही कन्सेप्ट एक्झिस्ट करत नाही. सो तू जी रील विचारतो ना, आता अलीकडे कसं आहे फोनमध्ये सगळे शूट करायला लागली, रील बनायला लागली, पण ॲक्च्युअलमध्ये जर फिल्ममध्ये काम हवं आहे ना, तर तुम्हाला मेथड, ॲक्टिंग, टेक्निक्स यातूनच जावं लागतं. जसं या दादांनी मगाशी सांगितलं की त्यांना एक कोलॅबरेशन आलं होतं कुठून तरी आणि त्यांनी त्यांचा सगळं खर्च केला. आता माझी एक फिल्म येते हॉरर, तिचं परवापासून शूट सुरू आहे. जे आपले अध्यक्ष आहे त्या कार्यक्रमाचे ते त्यात सरपंचाची भूमिका करतायत. तर त्यात एक रील स्टारला कास्ट केलंय, तुमच्या कोल्हापूरचाच आहे, RJ सुमित, माहिती आहे. सो मी नंबर ऑफ डेज सांगत नाही तो किती दिवस माझ्यासोबत काम करतोय, पण मी त्याला एका दिवसाचे 40,000 रुपये पे करतो आणि तो असे खूप दिवस माझ्यासोबत काम करतो. सो जर तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीत यायचं असेल, मी फक्त पर्टिक्युलर फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलतोय, तर तुम्हाला टेक्निकल अभिनय शिकावा लागेल, टेक्निक शिकावे लागतील. आणि फिल्म म्हटलं तर फक्त ॲक्टिंग नाही आहे, मल्टिपल गोष्टी आहेत. त्या कधीतरी आपण शांततेत त्या माझ्या एका वेगळ्या सेशनमध्ये समजूयात, ठीक आहे. मला आता तुम्हाला एक प्रश्न आहे. तिथं घेताना तोंड बघून घेतलं जाते, बरेच कष्ट करणारे पण व्यक्ती आहेत, पण एक डायरेक्टरची मुलगीलाच घेतात, तिच्या पाहुण्यालाच आत घेतात, तू शूट कर, आणि कष्ट करणारं राहिलं बोंबलं, तिचं काय विषय मग? बरं जर असं असतं तर सैराटमध्ये या मॅमला घेतला असतं आरचीच्या जागेवर, कळतं असं म्हणजे. हां आता मुंबईमध्ये लाखो पडल्यात म्हणाला आल्यात. मी त्यांचं म्हणते सगळ्यांकडेच कला आहे. माझं तर म्हणणं असं आहे, वैयक्तिक तुम्हाला पटल नाही पडत, त्यांना खोयात काढायचं आणि आपण आत घुसायचं डायरेक्ट. ते डायरेक्टरांना अशी कला दाखवायची की माझ्यासारखं कोण ते करू शकत नाही, माझं वैयक्तिक म्हणणं. मी आता तुम्हाला म्हणलं पाहुण्यांनाच उचलतात, पाहुण्यांना वैयक्तिक कोण असलं लिंक लागली तर. पण असं बरेच मुंबईमध्ये ढेगानं पडल्यात जे दिवस आणि रात्री तिथं जाऊन राहतात, पण त्यांचं असं लग लागत नाही टी व्हीवर यायसाठी. त्यांचं काय म्हणतोय मी जसं पहिल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की अप्रोच चुकतोय. सी काय होतं माहिती आहे का, जसं गव्हाबरोबर किडे रगडले जातात, एक पॉलिटिशियन खराब असतील तर सगळेच खराब नसतात. सो सिमिलर जर फिल्ममध्ये कोणाला काम मिळत नसेल किंवा असं होत असेल का की तुम्ही जिथे काम शोधताय ती जागाच चुकीची आहे,
असंही होत असेल ना. सो टेक्निकली कंटेंट क्रिएशन, जसं मी म्हणतो फिल्म हे कंटेंट क्रिएशनचा पार्ट आहे. सिरियल असतील, फिल्म्स असतील, मराठी असतील, गाणे असतील, अल्बम सॉन्ग असतील, तर तुम्हाला याच्यात फिक्स करायचं आहे की तुम्हाला जायचं कुठे आहे. तुम्ही चुकीचा दरवाजा वाजवला आणि तुम्ही पोहोचलाच वेगळ्या जागेवर, तर तुम्हाला रिझल्ट्स कसे मिळतील. जर तुम्हाला एक्झॅक्टली काम हवं असेल ना, तर तुम्हाला टेक्निक्स माहीत करून घेणं गरजेचं आहे. जसं ॲक्टिंगमध्ये पुणे ललित कला केंद्र असतील, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असतील, MTA मास्टर इन थिएटर आर्ट, तर जे तुम्ही टी व्हीवर लोक बघताय ही तेच आहेत. आपल्याला वाटतं की थोडंफार पॉलिटिक्स होत असेल, पण जर सर मी तुम्हाला एक सांगतो की ओळखीच्या लोकांना आणि चांगलं दिसणाऱ्या लोकांना जर लॉन्च करणं ही गोष्ट जर सिद्ध झाली असती, तर अनन्या पांडे लॉन्च झाल्या असत्या, तुषार कपूर लॉन्च झाले असते. बट हे पॉसिबल नाही आहे. फिरून फारून टॅलेंटच सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्याचं उदाहरण तुम्ही सगळेच आहेत ना, टॅलेंटवरच आलं आहेत ना पुढे. माझा निपाणीमध्ये नावाचे जे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत की ज्यांनी गेल्याच वर्षी गाब नावाचा जो चित्रपट बनवला, तर हा चित्रपट बनवत असताना संपूर्ण कॅरेक्टर्स ही लोकलमधले आहेत. त्याचं शूटिंग वगैरे सगळं गणिंग्लजमध्ये झालेलं आहे आणि ते शूटिंग बघण्यापासून ते अगदी ते रिलीज करण्यापर्यंतच्या प्रोसेसमध्ये मी स्वतः होतो. आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचे जे पुरस्कार वगैरे मिळाले, म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, वास्तवता मांडत असताना ती वास्तवता लोकांच्यापर्यंत कशी पोचते आणि त्या कथानकाला धरून ती कॅरेक्टर्स जर असतील तर तिथं वशिला नावाचा काही विषयच असत नाही. कारण मला वाटते की ज्यावेळी त्यांना हे महाराष्ट्र शासनाचे 2 पुरस्कार मिळाले, तर त्यानंतरचा पहिला कार्यक्रम ज्यावेळी निपाणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे निपाणी नगरपालिकेजवळ ज्यावेळी आम्ही घेतला, तर त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं की आमच्या कथेमध्ये दमदारपणा होता आणि ज्यांनी कथानक प्रेझेंट केलं ती देखील मंडळी दमदार होती. मग ती ग्रामीणमधली सगळी मंडळी होती, तर तिथं चेहरा किंवा वशिला हा काही विषय नव्हता. धन्यवाद. माझं पूनम मॅडम, तुम्ही एक मॉडेल असून गोठ्यामध्ये काम करताय, मग तुम्हाला शेणाचा वास येत नाही का? आणि तुमच्या बाजूला बसलेल्या सानिका मॅम राजकुमारी सारखं राहत आहेत, तर त्यांना गोठ्यात जायला आवडेल का? चालेल. गोट्यात जरी काम करत असले तरी आता साईडला बसलोय, सरांना विचारा पाहिजे शेणाचा वास यायला लागलाय का. मी शिक्षण घेतलंय. माझ्या आईनं, मला वडील नाही आहेत, आईनं 12वी पर्यंत का विना मला शिक्षण दिलेलं आहे. माझा भाऊ आता इंजिनियर आहे टॉप लेवलला, आता जर्मनीला सुद्धा पाठवतात त्याला, म्हणजे एवढ्या कष्टातून मला वर केलेलं आहे. त्यामुळं मी ज्या वेळेला हे शिक्षण केलंय, हाताने मी कधी शेण काढतच नाही आहे. मेन म्हणजे जे आत्ताची आधुनिक पद्धतीला आहे, फावडा आहे, मुक्त गोटा आहे. मुक्त गोटा असल्यामुळे आम्हाला शेणाला हात लावायला लागत नाही. आणि ज्या वेळेला 6 महिन्यात आम्ही एकदा शेण काढतोय, त्यावेळेला मला शेण वाटतच नाही, ती माझी लक्ष्मी वाटते. कारण ज्या शेणाचा तुम्ही वास म्हणताय ती 5200 रुपयानं ट्रॉलीने विकतोय. त्यामुळे मला वास वाटतच नाही. आता बाजूलाच बसले होते आणि एक हाफ एन आवर 15-20 मिनिटं अगोदर त्यांनी सांगितले गोट्याला येऊन जावा. एक झालं आमचं ठरलं, नेक्स्ट वीक जाणार आहे बघा. मग त्याची रील्स येणार का? काय टाकायचं का? माझ्या माध्यमातून येणार. नाही, ते इचलकरंजी जवळच आहे. हो, अब्दुल्लातलाच आहे. फर्स्ट मी सांगू इच्छिते की ज्या वेळेला यांची जनता बँक आहे, जे प्रकाशांना आवाडे आहेत, त्यांच्या माध्यमातून 2013ला मी बचत गट काढलेला. 2019ला मी हा व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू करताना सासऱ्याचा विरोध होता. घरची परिस्थिती चांगली असताना सुद्धा मला आर्थिक मदत मिळाली नाही. मी स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि तरी पण मला पैसे कमी पडत होते हा व्यवसाय चालू करायला. त्यावेळेला बचत गटामार्फत मला जनता बँकेमार्फत 5 लाख रुपये मला तिने विदाऊट म्हणजे फक्त बचत गटामार्फत मिळाले. त्यामुळे मी आतापर्यंत म्हणजे इथपर्यंत उभारू शकलेलो आहे. त्यामुळे ह्यांचा अण्णांचा भरपूर मोलाचा वाटा आहे.
आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय मी काय राणीसारखी राहत नाही हो, नको असं कोणाला सांगू पण नका. खूप रॉंग मिसकन्सेप्शन आहे, असं काहीही नाही आहे. माझं आयुष्य पण फुल ऑफ स्ट्रगल आहे. मी फक्त त्याबद्दल बोलत नाही, त्यासाठी आपण वेगळा सेशन करूया. माझ्या आयुष्यात काही स्ट्रगल कमी नाही आहेत हां, म्हणून तुम्ही या कॉन्सेप्टमध्ये राहू नका की असं काही नाही आहे. आणि खरं तर दिवस माझा लोकांमध्ये जातो, जनतेत जातो. मी दिवसभर उन्हाखाली उभी असते, हे याबद्दल कोणी बोलणार नाही, म्हणून मी राणीसारखी काय राहत नाही. मी ग्राउंड वर्कमध्ये असते, दिवस माझा यात जातो. आणि इथून पुढेही मला संधी दिली तर मी आयुष्यही यात काढीन. एवढंच बोलून थांबते. माझा क्वेश्चन त्यासाठी संस्था काढू का? काढायचं होतं ते टाकलं होतं. आल्यात एक 99% तर सगळं पॉझिटिव्हच आहे. लवकरच म्हणजे तुमच्यासोबत म्हणजे डिस्कशन करून आपण पण एक संस्था स्थापन करू लवकरच. नक्कीच नक्कीच. आमची फाउंडेशन तुमच्यासोबत कोलॅबमध्ये काम करायला कायम तयार आहे. धन्यवाद. एक फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावर आणून बसवलं. विद्यार्थ्यांच्या समोर क्वेश्चन झाले, तुम्ही तुमची जर्नी सांगितली, विद्यार्थ्यांनी क्वेश्चन केले, त्याचं आन्सर झालं. आम्ही आमच्या फाउंडेशनची जर्नी तुम्हाला सांगितली. तुम्हाला काय वाटतं की आमच्या फाउंडेशनला तुम्हाला कसा सहकार्य करावा आणि तुम्ही कसा सहकार्य कराल? सगळ्यांनीच क्वेश्चनचा आन्सर द्यावा. हे सदस्य इथं आहेत सगळे अवेलेबल. फाउंडेशन मधले सगळे सदस्य आम्ही अवेलेबल करून इथं बसवायचं म्हटलं 18,500 लोकांना मांडवाचा खर्च आम्हाला परवडत नाही, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आमच्या कुणालाही बोलवलं नाही. आता ह्यांचं उत्तर जे ऐकलं नाही तुम्ही, हे फाउंडेशन चालवणं सोपं नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ह्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. AJ सोशल वेफल्स फाउंडेशन. सागर दादा, फाउंडेशन उगाच आत्ता मला असं वाटतं हे सगळी फॅशन निघाल्या फाउंडेशनचं. सात अत्तार फाउंडेशन जसं आता त्यांचं मला नाही माहीत, बट माझी रियालिटी तुम्हाला सांगतो. फाउंडेशन ओपन करताना 7 व्यक्ती लागतात. त्या व्यक्तींना तुम्हाला एकामेकाचा विश्वास लागतोय. ते फाउंडेशन काढताना कोर्टात, बँकेत 100 फेऱ्या मारावं लागतात. त्या फाउंडेशनचं बँक अकाउंट काढताना एक व्यक्तीची 50-50, 52-52 सह्या लागतात. अकाउंट काढताना म्हणते मी, जिनं तिथं ते आता आपलं जसं अकाउंट काढतात ना, तसं ते बँकेत तसं नसते, फाउंडेशनचं वेगळं असते. त्यानंतर ते अकाउंट निघाल्यानंतर फाउंडेशनचं एक बँक अकाउंट निघतंय. ते पैसे कुठनं येतात ते वैयक्तिक फाउंडेशनमध्ये जमा होते. मला आता कोण तर विचारलं की तुझ्या स्कॅनरवर किती रुपये आल्यात आणि तुझं खर्च दाखव. तुमचा अधिकार असते मला विचारायचं. 8 आण्याचा हिशोब मला तुम्हाला द्यायला लागते. जर ते नाही दिलं तर तुम्ही मला पायताना पण मारू शकतात. यस, आणि माझ्यावर केस होऊ शकते. हाय, ते रियालिटी सांगायला लागली. आपली पोरं बसल्यात, काय जायला काय मोठी मोठी हे नाही आहेत काय. तुम्हाला एक अभ्यास सांगायला लावले. हे फाउंडेशन साधा तर हे मदत केली, ह्या स्कॅनरवर पैसे आलेत, ते डोक्यातनं पूर्ण काढून टाका. त्या संस्थेला जागा दाखवायला लागते ऑफिस ओपन करायला, बट ते स्कॅनरवर पैसे फाउंडेशनमध्ये जमा करायला 7 अत्तार फाउंडेशन तर्फे जे नाव आहे, बँकेत मी एकटा पैसे काढायला मला येत नाही. रूल्स आहेत गव्हर्नमेंटचं. दोघांना सही लागतात तेव्हा ते पैसे 10 रुपये निघतात, 100 रुपये निघतात, 1 लाख निघतात. म्हणजे आपल्या संस्थामध्ये किती जण आहेत हे सगळ्यांना हिशोब द्यायला लागते. 7 जणांमधली एक पण व्यक्ती दुश्मन आपलं झालं आणि त्याच्या पाठीमागे आपण काम केलं तर आपल्या फाउंडेशनची वाट पण लागू शकतात, बदनामी होऊ शकतात. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. AJ सोशल वेफर्स किती वर्ष झाले फाउंडेशन आहे, कुणाचं पण काम नव्हे. कवा निगेटिव्ह त्यांचं ऐकल्यात कवा तुम्ही, हे दम लागते आणि डिरिंग लागतात तिने काढायला. माझं आता हे 1.5 वर्ष झालं आता फाउंडेशन. माझ्या आता फाटल्या. मला 100 जण म्हणतात, फोन येतात, घरात बायका येतात, धान्य द्या, हे द्या, ते द्या. बरं देतो तुम्हाला, पण मला हिशोब तर द्यायला पाहिजे लोकांना. मी आणू कुठं तर मला दुसऱ्या फाउंडेशनची काळजी पाहिजे घेऊन मी कुठनं देऊ. तसं आपल्या पाठीमागे एक सपोर्ट लागतोय. हे चेष्टा नाही आहे, जोक नाही आहे. माझं फाउंडेशन आहे म्हणून सांगायला लावले.
एक पण केसासारखी चूक झाली की तुमची वाट लागली. म्हणून किती फाउंडेशन जर तुम्ही जे असं लोकांना मदत करायला आल्यात नाही, मी सलाम ठोकतो त्यांना, लय बेस्ट काम करतात ते, चेष्टा नाही आहे भावानो. आणि कुठल्याही फाउंडेशनतर्फे तुम्हाला असं कवा तर काम आलं तर तुम्ही करा, त्याच्या पाठीमाग डोकं बाद होत असते त्या माणसांचं फाउंडेशन. आता ते काय म्हणले एवढी आमची ताकद नाही, आणि जर केलं पण असतं किती सपले असते पैसे, आणि देणार कोण? तुम्ही येणार, बसणार, खाणार, चहा पाणी नाश्ता सगळं करून जाणार, नंतर हिशोब किती जणांना ते सराला टेन्शन येणार, रात्री जाऊन असं बसणार, आई ग आता हिशोब कुठला लावायचं. म्हणून जेवढे पण पब्लिक फाउंडेशनच्या माध्यमातून जे गोरगरिबांना मदत करत असतात, पब्लिकने एक रिक्वेस्ट करतो की मी पब्लिक त्यांना मदत करा, फाउंडेशनला द्या, बिंदास करा, जायचं कुठलं फाउंडेशन आहे जे, माझी अशी अशी पावती, तुमची रिसिप्ट मला द्या, मी एवढा अमाऊंट देतो. म्हणजे ते परफेक्ट पैसे तिने, अशी भरपूर फाउंडेशन आहेत ते घोटाळा पण करतात, हाय ते रियालिटी सांगतो. पण आपण त्यात जमा व्हायचं नाही, इमानदारीने काम करायचं आहे. जसं 8 वर्ष झालं बरोबर हे फाउंडेशन, 11 बेस्ट वाटलं मला हे ऐकून, आणि तुम्ही चांगलं काम करायला आलं. ओके. लोक महात्मा गांधींना सुद्धा शिवाय, नेल्सन मंडेला देखील शिवाय घालतात. म्हणजे पंतप्रधान मोदी असतील किंवा अगदी देवाला सुद्धा शिवाय घालतील कधी कधी, काय मिळालं नाही म्हणून, चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारी माणसं देखील आहेत. त्यामुळं इतक्या 11 वर्षाच्या तपा, एक तप 10 वर्षाचं असते मला वाटते बरोबर, 10 वर्षाच्या तपानंतर दुसऱ्या तपाची सुरुवात झाली तरी देखील कुठलाही डाग आजपर्यंत नाही आहे, आणि चांगल्या पद्धतीने काम करताय. माझ्याकडून जी काय माझ्या परीनं माझ्या लायकीप्रमाणे मदत करता येईल तेवढी मी करेन, आणि कधीही तुम्ही फोन करा, मी त्या ठिकाणी उभा असेल. आणि आत्ताच मगाशी सरांनी सांगितले की मोफत तुम्ही लोकांना प्रशिक्षण देताय, महिला असून दे किंवा पुरुष असून दे किंवा येणारी नवीन पिढी असून दे, शेती व्यतिरिक्त असून दे किंवा गोटा व्यवसाय चालू करणार आहेत व्यतिरिक्त असून दे, मी त्यांना, तुम्ही कधीही मला हाक मारा, मी तुमच्यासाठी कधीही येऊन प्रशिक्षण द्यायला तयार आहे, ते पण अगदी मोफत. एवढंच करू शकते. थँक्यू सो मच. जे के फाउंडेशन जे काही काम करते ते AJ फाउंडेशन, ओके. सो ते अतिशय सुंदर तर आहे, कारण कुठलीही गोष्ट ऑर्गनाईज करणं अवघड आहे, पण मला असं वाटतं की इथे जे विद्यार्थी बसले त्यांच्या कामाच्या गोष्टी ऑर्गनाईज करा सर, कारण ही जी पुढची पिढी आहे ना ही खूप इंटेलिजंट आहे. कारण मी मागचं सत्र पण अटेंड केलं, मुलींकडनं जे काही क्वेश्चन आले होते ना ते लिटरली कॉलर धरण्यासारखे होते. म्हणजे त्या मुलीचे क्वेश्चन्स ॲक्च्युली हार्ट्स ऑफ होते. पुढच्या 3-4 वर्षात ती कुठे असेल वी डोंट नो. पण एक गोष्ट समजून घ्या, म्हणजे मी तुम्हाला आदेश नाही करत आहे, फक्त माझ्याकडनं काय मी मदत करू शकतो ते सांगतोय. जर तुम्ही टेक्निकल वर्कशॉप अरेंज करणार असाल तर मला बोलवा, मी फ्री ऑफ कॉस्ट येईल आणि मुलांना टेक्निक समजवेल. जसं आता इथे जे कोणी इन्फ्लुएन्सर बसले आहेत, आय डोंट नो, मला करेक्ट करा, तुमच्याकडे PR आहेत का कोणाकडे? सो PR काय? हां, सो PR ही गोष्ट समजावी लागेल तुम्हाला. PR ज्यावेळेस आपण इन्फ्लुएन्सर असतो आपल्याला PR ठेवणं किती हॅलो 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 तर तुमच्या फाउंडेशनच्या आधारावर जर पुढे टेक्निकल वर्कशॉप्स होणार असतील तर ते खूप गरजेचे आहे. जसं मी तुम्हाला 5 मुद्दे सांगतो ते समजून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल, आपण रील आणि रिअल लाईफवर बोलतोय म्हणून मी त्याबद्दलच सांगेल. टेक्निक समजून घ्या. अल्गोरिदम नावाची एक टेक्निक असते. अल्गोरिदम 2 टाईपचे असतात. फर्स्ट ऑफ ऑल रिअल अल्गोरिदम आणि सेकंड आहे फेक अल्गोरिदम. फेक अल्गोरिदम, जर तुमच्याकडे फंड्स आहेत, तुमच्याकडे पैसे आहेत की तुम्ही स्वतःला स्टेबल करू शकतात, तर तुम्ही 5 दिवसात इन्फ्लुएन्सर बनतात, 5 दिवसात तुम्ही ट्रेंडवर येतात. ही रियालिटी आहे. मोनालिसा, तुम्हाला काय वाटतं ती स्वतःवरती आली? नो. तुम्ही जितक्या पण नवीन लोकांना अचानक फेमस झालेलं बघतायत, तुम्हाला काय वाटतं अक्षय खन्नाचा रील त्याचा फेमस झालता, तो डान्सवाला? नाही, PR टीम काम करते. ज्या वेळेस, म्हणजे मी फिल्म इंडस्ट्रीचा तरी रियालिटी बोलतोय, मला काही फरक नाही पडत, ज्या वेळेस रणवीर सिंग कांताराबद्दल चुकीचं वक्तव्य करतो आणि ज्यावेळेस फिल्मला करतं TRP पडणार आहे, त्यावेळेस दुसऱ्या कॅरेक्टरला हिरो बनवून त्याची PR केलं जातं, पब्लिसिटी, पब्लिक रिलेशन्स. सो ही फर्स्ट रील लाईफची टेक्निक समजून घ्या. सेकंड, रील लाईफची रिअल टेक्निक काय आहे की कुठल्याही गोष्टी, आता हे सगळे लोक फेस करतायत,
सरांनी पण सांगितलं की रिअल लाईफ सगळ्यांची डिप्रेस्ड आहे. दिव्याखाली अंधार असतो जसं बोलता, एकदम परफेक्ट आहे. इकडे बसलेली लोक कोणीही परफेक्ट नाही आहे. सोशल मीडियावर आमच्या आयुष्याचे हायलाईट दिसत आहेत तुम्हाला. सो ते हायलाईट बघताना ते कितपत कन्झ्युम करायची याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. जसं आता सरांचं एक वाक्य आहे, सर तुमचं वाक्य रिपीट करा. चालतंय की हो. आता तुम्हाला माहिती आहे, मला एक गावात येऊन हे वाक्य जेव्हा ऐकायला मिळतंय ना, तर ॲक्च्युली हा व्यक्ती रोनाल्डोने बोललेली गोष्ट त्याच्या भाषेत सांगतोय. सेम रोनाल्डो हेच सांगत आलाय, मोठमोठे वक्ते हेच सांगत आलेत की चला लेट्स गो, ऑल इज वेल. आपण सगळं ऐकत आलोय. तर रिअल लाईफमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला तुमची रिअल लाईफ बाजूला सारावी लागेल आणि रिअल लाईफच्या टेक्निक समजून घ्याव्या लागतील. सो मी या फाउंडेशनला एक विनंती करेल की मुलांना टेक्निक समजवण्याच्या मागे लागा, त्यांना डिस्ट्रॅक्ट होऊ देऊ नका. मी सांगतो पुढच्या 3-4 वर्षात ही मुलं कदाचित डॉक्टर, इंजिनियर, वकीलपेक्षा जास्त कमवतील, कारण की पुढचं पूर्ण आयुष्य कदाचित नाही बोलत डिजिटली. त्यासाठीच मोठे मोठे राजकारणी, इव्हन आपले नरेंद्र मोदी जे काही आपले पंतप्रधान आहेत देशाचे, ते सुद्धा इतक्या हेवी लेवलला कंटेंट का बनवत आहेत. सो कंटेंट बनवणं खूप गरजेचं आहे. तर टेक्निकल वर्कशॉप करूयात. धन्यवाद. हे मला सांगितलं की जवळजवळ आता 11 वर्ष झालं त्यांचं काम चालू आहे. माझ्याकडून एजे फाउंडेशनला काही पण कोणत्या पण म्हणजे विद्यार्थ्यांना वह्या लागू देत किंवा 1 वर्षाचा म्हणजे त्याची फी असू दे, कधी केव्हाही लागू दे, हक्काने हाक मारा सर, मी कायम तुमच्यासाठी उभा राहीन. तसेच सोशल मीडियावर माझं महिन्याला 100 मिलियन फक्त इंस्टाग्रामची रीच आहे. म्हणजे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर त्या ठिकाणी पण ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे गरज असेल तर तेही मला कळवा. मी त्या रिलेटेड पण म्हणजे व्हिडिओ करून गरज ज्या मुलांना आहे. हां हां त्याची संख्या अजून, अनाथ मुले अजून खूप आहेत, ते पण आपण संख्या म्हणजे हां ते पण त्यामध्ये आहेत. एकल महिला अशा 56 मुलं आहेत. तुमच्या सर्वांचा साथ, प्रेम, आशीर्वाद असेल तर अजून आम्ही तो आकडा नक्कीच वाढवू. चालेल. आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जवळपास 100 ते 150 असे म्हणजे मुली आहेत. माझं असं टार्गेट आहे की मी ज्यावेळी संस्था स्थापन करेन ते पहिल्याच वर्षी 500 ते 1000 मुलींना शिकवायचं असं माझं टार्गेट आहे. धन्यवाद. मला तुमच्या विद्यार्थ्याकडनं एक गोष्ट आहे, कोणीतरी या दादांना प्रश्न विचारला होता, म्हणजे मला तो अपेक्षित होता की या सेशनमध्ये येईल तो, की तुम्ही रील्समधून किती पैसे कमवता. कोण होता तो विद्यार्थी इकडे? एक्झॅक्टली. सो एक लॉजिक सांगतो. तुम्हाला माहिती आहे का की इंस्टाग्राम रीलवरून किती पैसे कमवले जातात? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. इंस्टाग्राम रीलला जसं दादा बोलले 1 मिलियन व्ह्यू आले तर किती पैसे इंस्टाग्राम तुम्हाला देतं? तुमच्याकडनं उत्तर हवंय. फेसबुककडनं किती येतात माहिती आहेत? आयडिया आहे? बरं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, इंस्टाग्राम 1ही रुपये देत नाही. यांना सगळ्यांना विचारू देतं? इंस्टाग्राम स्वतः 1ही रुपये देत नाही. ब्रँड कोलॅबरेशनवर लाईव्ह चालतो. सो बाळा, इंस्टाग्राम कोणालाही पैसे देत नाही. रीचचं तुला 10 मिलियन येऊ दे, 50 मिलियन येऊ दे, त्याच्यानंतर जे ब्रँड येईल ते पैसे देतील. आता तुम्ही म्हटला रुपया देत नाही, बट रील करण्याकडे जे व्यक्ती आहे, माझ्याकडे टेक्निक आहे, ते टेक्निक तुमच्याकडे पण पाहिजे. जसं की आता मी एक आंब्याचं ॲड केलो, असं मिळतात, तिला हजारो नाही म्हटले की 1600 रुपये कॉल गेलं ते आंब्याच्या पेटी पाहिजे म्हणून. हां, तिच्याकडनं मी अमाऊंट घेतली 40,000 रुपये. बट कापडाचं ज्या टायमिंगला सीझन येतोय त्या टायमिंगला मी माझं फिटनेस तसं ठेवलं आहे की एक व्यक्तीच्या पब्लिक समोर मी चांगलं दिसावं म्हणून माझं फिटनेस चांगलं ठेवून. तर त्या कापडाच्या दुकानात जास्तीत जास्त एक शोरूम आहेत, ते मलाच बोलत आहेत. एक शूटला मी 30,000 रुपये त्यांची घेतोय.
तुम्ही म्हणताय असं की 1 रुपये इंस्टाग्राम देत नाही, बट आपल्याकडे पण टेक्निक पाहिजे, तिथनं खोयात काढून कसं ओढून घ्यायचं. नाही बाळांनो, थांबा टाळ्या नका वाजवू. मिसकन्सेप्शन होते, मी परत समजवण्याचा प्रयत्न करतोय. नाही दादांनी, आता एक- कुणाल दादांनी काय एक सांगितलं, कंटेन असा आहे, आता एक कंटेन असा आहे. नाही ब्रँड कोलॅबरेशन मधूनच येतात, नाही. इंस्टाग्राम Collaboration- व्ह्यूची देत नाहीत असं ते म्हणतात. ते म्हणतात बरोबर आहे, पण ह्यांच्या पण डोक्यात येऊ दे, नाहीतर ते आणि टेन्शन मध्ये येणार, मग आम्ही खुळे आहेत का काय म्हणून. एवढे वेळ करायला. इंस्टाग्राम देत नाही, पब्लिकच्या पण पण डोक्यात येऊ दे. आता इंस्टाग्रामच्या बघा, माध्यमातून कोलॅबरेशनच्या माध्यमातून आता येतं. बघा, कॉमेडी एक क्रिएटर आहे, जसं की तुमच्या समोर आहे ओमकार उभार, हिला पण मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत. हिला पण मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत. आता तुम्हाला नाही माहित, हे व्यक्तीला बोलायला येत नाही, माईक द्या जरा तिच्या हातात, म्हणजे ह्या सराला पण कळू दे, हे सर पुण्यातले आहेत. ओके, ह्यांच्या व्हिडिओला लाईक आहेत, शेअर आहेत, कमेंट आहेत, बट पैसे त्यांना मिळत नाही, कारण ते ब्रँडवालं बोलवत नाही, बरोबर. बट दुसरी बोलवत्यात, म्हणजे आपण असंच काम करायला आल्यात ना. आता तुम्हाला सांगतो, हिचं काय फायदा आहे काय, ते तिचं पोट भरायला लागले काय, तिचं पोट भरायला लागले काय, तुम्हाला प्रश्न विचारायला लागले, भरायला लागले काय. ते अगरबत्त्या विकते, ते काय विकते, अगरबत्त्या विकते, आणि पब्लिक त्याची चेष्टा करत्या, बट मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. ओमकार हे सगळ्यांना माहीत आहे, बट फॉलो कोण करत नाही. तो 7 अत्तार फाउंडेशन सागरदादा हे धान्य वाटप करते, काय पैसे देत नाही, हॉस्पिटलला मदत करत नाही, बट येणाऱ्या फ्युचरमध्ये करणार. माझं नियम काय, मी फक्त धान्य वाटप करणार, बाकी माझ्याकडे कोण काय मागायला यायचं नाही. गेले आता 35 घरात आपण 2,500 रुपयाचा बाजार देतात. 1-2 मिनिट, गाडीची किल्ली कुठं आहे, जा तिथं आज बाजार ठेवले. ओमकारचं मला कॉल येते परवा दिवशी, दादा मला 1,000 रुपये पाहिजे, अगरबत्त्या घ्यायच्या आहेत, कॅमेरा बंद कर, ते डिगीतनं बाजार अंदाजा, काय कॅमेरा बंद कर. हे जर मला परवा फोन येते की मला 1,000 रुपये पाहिजे. मी म्हणलं का, ते म्हणलं असं अगरबत्ती मला घ्यायचे आहेत आणि माझ्याकडे पैसे संपलेत. मी तिला म्हणलं मी पैसे देणार नाही. आता हे काय 1,000 रुपये घेऊन करणार, ते काय मला दिसणार आहे, मला नाही विश्वास. आत्ताची दुनियामध्ये जायला लाखो करोड रुपयानं घोटाळ्याला आल्यात काय. बट हे पोरग्यानं काय म्हणला, 1,000 रुपये मला दे, मी दिलं नाही. बट आज मॉर्निंगला जेव्हा मी इथे येणार आहे म्हणून तिचं मला कॉल येणार की मी तुम्हाला भेटायला येणार आहे असंच प्रेमानं, बट ते इथं आलं. ओमकार इथे येणार आहे म्हणून तिच्या घरात नाही म्हणली की आता 3 जण आरामात 1 महिन्याचा बाजार खाऊसपर्यंत तिला मी बाजार द्यायसाठी आलोय. आता बाजार घेऊनच आलोय मी तिला द्यायसाठी, काय बाजार मी घेऊन आलोय तिला. मला माहित आहे ओमकारनं परवा दिवशी अडचणीत होतं, तिची फॅमिली अडचणीत होते. बट अशी पण व्यक्ती आहेत की पैसे ढिगांना आमच्यापेक्षा जास्त लाईक शेअर कमेंट आहेत, बट रुपया मिळवत नाही. आणि अशी पण क्रिएटर आहेत जे लाईक कमेंट शेअर कमी असतात, बट मी जसं की ॲडला पैसे घेतोय, पेड प्रमोशन. म्हणून त्या पब्लिकला पण कळू दे, तुम्हाला नाही म्हणत, त्या पब्लिकला कळू दे, आपल्याला खोळ्यात काढायला यायला पाहिजे. तोंडावर बोलतो तुम्ही रांगड्या भाषेत कोल्हापूरच्या, यस, तुम्हाला यायला पाहिजे. पैसे मार्केटमधून कसं उचलायचं आणि कसं आपलं पॉकेट भरायचं, ही दुनिया आहे. समोर तुम्हाला चांगलंच म्हणणार, दुसऱ्या दिवशी जाऊन शिव्या देणार. म्हणून आत्ताच्या टायमिंगमध्ये तुम्हाला कोणाला पटल नाही पटल, मनानं राहायचं बंद करायचं आहे, डोक्यानं राहायचं आहे आत्ताच्या परिस्थितीनुसार. ओके, आत्ताच्या परिस्थितीनुसार मनानं. आता हिंचं कंटेंट वेगळं आहे म्हणून हिंचं ट्रॅक वेगळं आहे, माझं ट्रॅक वेगळं आहे. माझी शब्द हिंना पटणार नाही, हिंची शब्द मला पटणार नाही, हे रियालिटी सांगायला लागलं. बट मी पब्लिकला सांगतो, मार्केटमध्ये ढिगानं पैसा आहे, टेक्निक पाहिजे, उचलून घ्यायचं आणि आपलं साईडला व्हायचं आहे. आत्ताच्या काळात पैसे महत्वाचे आहेत. ओके, एक क्वेश्चन घेऊया तोपर्यंत आपण. एक मिनिट शोएब, मला क्लिअर करू द्या. फर्स्ट ऑफ ऑल, इथे रील स्टार पैसे कमवत नाही असं मी बोलतच नाही मुळात. हा, बरं वन्स अजून एक गोष्ट, जसं कसं असतं मी बोलतो ना, रील आणि रिअल लाईफ जे दिसतं ते विकलं जातं. पहिली गोष्ट तर माझी ॲड एजन्सी द ॲड मेकर नावाने आम्ही जवळपास 50,000 पेक्षा जास्त पेड रीलवाल्यांना, मोठमोठे 1 मिलियन आम्ही स्वतः काम देतो आणि मी स्वतः त्यांच्याकडनं ॲड करवतो. सो पार्ट तो नाही आहे. माझं काय म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या संस्थेनुसार मुलांना टेक्निक शिकवा.
जसं आता मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला, इंस्टाग्रामच्या रीलमधून पैसे मिळत नाही असं नाही आहे, समजून घ्या. इंस्टाग्राम जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ना, ते एकही रुपये देत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की यार माझ्या 1 मिलियन व्ह्यू आले, मला का पैसे नाही मिळत आहेत. ब्रँड कोलॅब, जसं दादांना मे बी तो वर्ड कळाला नसेल घाई गडबडीत. ब्रँड कोलॅब म्हणजे आम्ही काय करतो, ब्रँड्स तुमच्यापर्यंत घेऊन येतो. सपोज कोणी जिम फ्रेक असेल तर त्याच्याकडे त्या टाईपचे ब्रँड, कोणी दिसायला छान असेल कपड्याचे ब्रँड. पण असंच समजत तुम्हाला टेक्निक समजायचं आहे. जसं फेसबुक, आता अजून एक गणित सांगतो तुम्हाला. सपोज एक तुमची रील इंस्टाग्रामला 1 मिलियन व्ह्यू आहे की आईच देव आहे. आपल्या बऱ्याच म्हणजे 100% लोक उठल्या आपली आंघोळ सगळी झाली की मला वाटते देवाच्याच पाया पडतात. आणि सगळ्यांना असंच वाटतं आजपर्यंत की देवाऱ्यात गेल्यावर 1 नारळ फोडला किंवा 5 रुपयाचा कापूर चढवला म्हणून आपल्याला देव पावतो आणि आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होतं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं आणि 9 महिने ज्या आईनं ओझं वागवून आपल्याला या जगात आणून जगात कसं जगायचं आणि दुनियादारी कशी जगायची हे शिकवलं, तीच आपल्यासाठी देव आहे. हे असं माझं मत आहे वैयक्तिक. आणि जर जे आई वडील आपल्याला जग कसं जगायचं आणि या जगात कसं यायचं आणि कसं वावरायचं हे जर शिकवत असतील तर आजपर्यंत मंदिरात जाऊन मला देवानं कधीच शिकवलं नाही की तू कर. माझ्या आईनंच मला शिकवलं की अडचणीत कसं जगायचं, माझ्या बाबांनाच मला शिकवलं की दुनियादारी कशी जगायची. त्यामुळे माझी आई आणि वडील हेच माझ्यासाठी देव आहेत. थँक्यू. त्याचसोबत आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेण्याची धाडस केली तर या ठिकाणी अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला भेटलं ते चिमासेफ जगदाळे फाउंडेशनचं, धनाजीराव दादा जगदाळेंचं, त्याचसोबत प्रशासकीय सेवा महाविद्यालयाचं, प्राईड इन्स्टिट्यूट जयसिंगपूरचं. मी या ठिकाणून प्राईड इन्स्टिट्यूट जयसिंगपूरच्या आमच्या प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडम व त्यांचा सगळा स्टाफ यांनी मागं पूर्ण हँडल करण्यासाठी, आता तुम्ही गेल्यानंतर इथलं सगळं आवरण्यासाठी, तुम्ही येण्याआधी इथलं सगळं आवरण्यासाठी त्या 2 आमच्या मावश्या अकॅडमीच्या सर्व टीमचं या ठिकाणी खूप खूप आभार. त्याचसोबत पूर्ण वहिनी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जनशक्ती न्यूज 18 संतोष माथीवडर सर, 1 मिनिट व्हॉइसचा फोटो होईल, ग्रुप फोटो. थांबा फोटो होते, थांबा. एके अकॅडमीचा या ठिकाणी ग्रुप फोटो होतो. सारथीचे विवेक सर आहेत का उपस्थित? किती व्यक्त केली आहे मॅडमांचं खूप खूप आभार या ठिकाणी आणतो. त्यानंतर जनशक्ती न्यूज 18 संतोष माथीवडर सर यांचा सत्कार सागरदादांनी करावं अशी मी सगळ्यांच्या हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. यासोबत फोटोग्राफर आमचे श्रेयस तकडे असतील, सिनेमॅटिक शोएब ब्लॉगर असतील, त्यांनी सुद्धा वर यायचं. त्या दोघांचा सुद्धा सत्कार. अजून 1-2 बुके शोएब सिनेमॅटिक शोएब ब्लॉगर आहे आमचा, त्याचा सत्कार या ठिकाणी 7 भैयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सिनेमॅटिक शोएब आमचा सकाळपासून आमच्या कार्यक्रमाचे शूट करतोय. 7 दादा तुम्ही त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. तोच बुके घ्या तोच घ्या साहेब. यानंतर आमच्या कार्यक्रमाचं पूर्ण फुटेज जे करत आहेत ते श्रेयस तकडे आहेत, यांचा सत्कार जयदादानी आणि प्रज्योत दादानी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.